मित्रांनो नमस्कार. कुलकर्णी पंचांग ॲस्ट्रो वास्तूमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. यावर्षी मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी ही एकाच दिवशी आलेली आहे. हा 11 वर्षानंतर हा ज्योतिषशास्त्राप्रमाणे सुवर्णयोग आलेला आहे. या दिवशी विशेषतः तिलदानाचे खूप महत्त्व ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहे. या मकर संक्रांतीचा पुण्यकाल दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 ते सूर्यास्तापर्यंत हा पुण्यकाल सांगितलेला आहे. या पुण्यकालामध्ये वरील जे कर्मे सांगितलेले आहेत ती करावीत असं ज्योतिषशास्त्र आणि पंचांग सांगतं. या मकर संक्रांतीला आपण तिलदान, तिलतर्पण, तिलभक्षण, तिलस्नान आणि तिलहोम अशा प्रकारच्या तिलांचा उपयोग करून आपण आपल्या पापांचा नाश करू शकतो. मकर संक्रांतीच्या पर्व काळामध्ये कठोर बोलणे, गाई म्हशींची धार काढणे, गवत वृक्ष तोडणे, कामविषयी सेवन करणे या गोष्टी आवर्जून टाळावे. एकादशी आणि मकर संक्रांत हे एकाच दिवशी आल्यामुळे एकादशी उपवास करायचा का, मकर संक्रांत साजरी करायची का, अशा बऱ्याच शंकांना आपण सामोरं जात असतो. यावर्षी एकादशी दिवशी जरी मकर संक्रांत आलेली असली तरी आपण एकादशी उपवास करायचा आहे. याच पद्धतीनं देवाला आपण जो महानैवेद्य दाखवतो, दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आपण नैवेद्य दाखवायचा आहे. दरवर्षी ज्या पद्धतीनं आपण प्रसाद भक्षण करतो, आपण यावर्षी फक्त सुगंध जरी त्याचा घेतला तरी प्रसाद भक्षण केल्याचं आपल्याला पुण्य मिळतं. त्यामुळं आपण जरी फराळ केला तरी चालेल, फक्त प्रसादाचा सुगंध घेतला तरीही या प्रसादाचा आपल्याला लाभ होतो असं शास्त्र. वाहन वाघ असलेली आणि उपवाहन घोडा असलेली, पिवळे वस्त्र परिधान केलेली आणि केशराचा टिळा कपाळी लावलेली, हातामध्ये गदा धारण केलेली यावेळेस संक्रांत आहे. यामुळे यावर्षी सर्वांनी पिवळे वस्त्र परिधान करण्यास टाळावे. प्रत्येक मनुष्याच्या जन्म नक्षत्राप्रमाणे मकर संक्रांतीचे फल सांगितले आहे. यामध्ये पुढे दिलेल्या नक्षत्रामध्ये आपल्याला ज्या नक्षत्राला व्याधी आणि हानी सांगितली आहे त्या नक्षत्राच्या व्यक्तींनी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा हा महादेवाला लावून यायचा आहे. त्याच पद्धतीनं तीळ वाहून यायचे आहेत. याच पद्धतीनं ब्राह्मणास तिलदान करायचं आहे. यामुळे नक्कीच आपल्याला फायदा होईल. याच पद्धतीनं आणखी एक शंका अशी असते, बऱ्याच ठिकाणी मकर संक्रांत ही यावर्षी शुभ आहे किंवा यावर्षी अशुभ आहे अशा बऱ्याच अफवा आपल्याला ऐकायला मिळतात. याला कुठलाही शास्त्राधार नाही, म्हणून कोणीही या अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही. दरवर्षीप्रमाणे आपण मकर संक्रांत ही नक्कीच साजरी करायची. या अशाच धार्मिक शंका आणि माहितीसाठी आपलं कुलकर्णी ॲस्ट्रो वास्तू पंचांग सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद.